प्रथमतः सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रासाठी 24 तास ही जी संकल्पना आहे आपण या ठिकाणी जी मांडलेली आहे ही नेमकी काय आहे? जो क्षेत्र असेल, न्यूज चॅनल असेल, प्रशासकीय विभाग असेल, उद्योग समूह असतील, जे कोणतेही जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात आणि ते काम करत असताना महाराष्ट्राच्या विकासाला कुठेतरी हातभार लागतोय। म्हणजे हा हातभार नेमका काय की माझ्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील जनतेला कुठेतरी रोजगार मिळतोय। एक मीडिया क्षेत्र एक ते विषय सोडून द्या की मीडिया क्षेत्राचा हा भाग आहे, पण प्रत्येक मीडियाच्या माध्यमातून किंवा कोणत्या उद्योग समूहाच्या माध्यमातून जो आपण इथं प्रभाव उभा केलेला आहे, महाराष्ट्रासाठी 24 तास हा जो विषय, ही जी संकल्पना आहे की याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा गुणगौरव झाला पाहिजे, त्याच्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे। आणि त्याला जे काही आधारित जे लोक आपण याच्यामध्ये ज्यांना सहभाग आहे, काही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आहेत, काही उद्योग समूहाचे पण आहेत, त्या प्रत्येकांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे की सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत। ज्यावेळेस मी एकटा उभा राहण्यापेक्षा जर समूहाच्या माध्यमातून इथे उभा राहत आहोत तर नक्कीच आपल्या ह्या 35च्या 35 जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्यांचे 57-58 तालुके आहेत, हा प्रत्येक तालुक्याचा विकास याच्या माध्यमातून करणार आहे। आणि ही जी संकल्पना आपण केली की चॅनलच्या माध्यमातून जे आपण उपक्रम राबवतोय, महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचं साथी पथक आणि निर्भया पथक म्हणजे बाल गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र मिशन हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपण राबवलं जाणार आहे। तर याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही एका तालुक्यामध्ये, पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये जी आपली टीम आहे या टीमच्या माध्यमातूनच हा पोलीस प्रशासनाचा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे। कारण निर्भया पथक जे राबवत आहे याच्यामध्ये बाल गुन्हेगार मुक्त असतील किंवा साथी पथक असेल, तर ही संकल्पना राबवण्यासाठी प्रशासनाला आपली मदत व्हावी। ज्या NGO असतील त्यांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करावं आणि त्यानुसार जो काही गुन्हेगारी वृत्ती घडते, जे काही बाल गुन्हेगार घडतात त्याला कुठेतरी आळा बसावा, त्यासाठी आपण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ही संकल्पना इथे राबवत आहोत, साथी पथक, निर्भया पथक। त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे म्हणजे उद्योग समूहाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण काम करतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स आहेत, काही अधिकारी इथं सेंट्रल गव्हर्नमेंटचे बसलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून लघु आणि कुटीर उद्योगांना इथं कुठेतरी जागा मिळाली पाहिजे। पापड, लोणचे, मसाले हे जे उद्योग समूह आहेत त्या उद्योग समूहाच्या माध्यमातून जे जे काही प्रोडक्ट्स तयार करतात त्या प्रोडक्ट्सला कुठेतरी मार्केट मिळावं। आज आपण पाहतो की इथं बोबडे साहेब आले असतील, त्यांचे बनवलेले जे प्रोडक्ट्स आहेत हे आज युरोपला प्रोव्हाइड केले जातात, ते पाठवले जातात। मग आता इथं तळागाळातील जे जे काही उद्योग समूह या ठिकाणी बोलवलेले, या प्रत्येक उद्योग समूहाला कुठेतरी स्थान मिळावं, त्याला प्रेरणा मिळावी, त्याच्यासाठी आपण महाराष्ट्रासाठी 24 तास ही संकल्पना तयार केलेली आहे। आणि या सर्व जे प्रायोजक आहेत की जसं पारख ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तींना आपल्याला इथं स्पॉन्सर केलेलं आहे, त्याचं जे काही शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं सर आणि चॅनलच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो। धन्यवाद।